आज आपण पन्हाळगडावरती बाले किल्ल्यावरती आलेलो आहे। बाले किल्ल्यावरती येण्या अगोदर मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगू इच्छितो। ज्यावेळी राजा भोजनी 1054 साली हा किल्ला बांधला, त्यावेळी मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गंगूतेलीची समाधी ही पन्हाळगडावरती आहे। ती समाधी असण्याचं कारण असं, ज्यावेळी ही धान्याची कोठार बांधायला सुरुवात केली आणि धान्याची कोठार बांधत असताना ते धान्याचं कोठार हे पडल्यावर एका ज्योतिषाला जाऊन ज्यावेळी राजा भोजनी विचारलं, त्यावेळी त्याने सांगितलं जिवंत व्यक्तीचा बळी या ठिकाणी दिला पाहिजे म्हणून सांगितलं। त्यावेळी राजा भोज यांनी पूर्ण भागामध्ये दौंडी पसरली की कोण इच्छुक आहे आपला स्वतःचा बळी देण्यासाठी। त्यावेळी गंगूतेली नावाची एक स्त्री तयार झाली। ती गर्भवती होती आणि ती ज्यावेळी तयार झाली त्यावेळी तिच्या पोटामध्ये मूल होतं आणि तिचा नवरा मेला होता। आणि तो नवरा मेला असताना ती तयार झाली। तिने सांगितलं राजा भोजना, जर मला पुत्र प्राप्ती झाली तर माझा पोरगा हा तिथं राजा म्हणून तो राहिला पाहिजे असं सांगितलं। राजा भोजनी तिला वचन दिलं, पण राजा भोजनी अनेक गोष्टीला सांगितली, जर तुला मुलगी झाली तर तिला पण ह्यामध्ये गाडलं जाईल, कारण मुलगीला आम्ही सांभाळू शकत नाही, कारण मुलगीचे पालकत्व मी घेऊ शकत नाही असं राजा भोजनी त्यावेळी तिला सांगितलं। ज्यावेळी राजा भोजनी गंगूतेलीची आपण आता समाधीकडे जाऊ आणि राहिलेला पुढचा इतिहास मी तिथे सांगेन तुम्हाला। ही गंगूतेलीची समाधी आहे। ह्याच ठिकाणी गंगूतेलीनं आपणाला पूर्ण ह्या गाभाऱ्यामध्ये पहिल्यांदा गाडून घेतलं होतं। तिला मारलं जाणार नव्हतं, त्यामुळे तिला ह्यात गाडली गेली। त्यानंतर तिला 2 मुलं झालीत आणि त्या मुलं न होऊन त्याला मुली झाल्या 2। त्या जोड्या मुलींची नाव यमुना आणि सरस्वती ठेवण्यात आलं। त्यामुळं ह्या धान्याची कोठार आहेत, त्या धान्याच्या कोठारांचं नाव हे गंगा यमुना सरस्वती ठेवण्यात आलं। हेच ते गंगूतेलीची समाधी। ह्याच ठिकाणी गंगूतेलीचं हे केलं आणि तेली समाजाची लोक ही प्रत्येक पौर्णिमेला येऊन इथं खणा नारळानं ओटी भरली जाते ह्या समाधीची। त्यामुळं तुम्ही ऐकलं असेल, कहा राजा भोज कहा गंगूतेली। ती गंगूतेलीची खरी समाधी ही इथे आहे आणि गंगूतेलीचं बलिदान हे फार मोठं आहे, कारण गंगूतेलीनं भरपूर लोकांचं अन्नाचं संकट हे दूर करण्यासाठी त्या बिचारीनं काम केलेलं आहे। 3 धान्याची कोठार आहेत। या 3 धान्याच्या कोठारांचं नाव गंगा यमुना सरस्वती। गंगा हे धान्याचं कोठार आहे, त्यामध्ये भात ठेवलं जायचं। दुसरं जे यमुना हे धान्याचं कोठार आहे, त्यामध्ये भगर ठेवली जायची। भगर म्हणजे वरीचं तांदूळ। आणि तिसरं जे कोठार आहे हे सरस्वती आहे, त्यामध्ये नाचणं ठेवलं जायचं। असं हे तिन्ही त्या गडावरती लागणारी सैनिकांना खाण्यासाठी लागणारी रसद ही इथं ठेवली जायची आणि इथूनच सैनिक आपली रसद लागत तशी खायचे। कारण ज्यावेळी सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं 5000 सैनिक या गडावर होतं, 4.5 महिने हा वेढा चालला होता। 4.5 महिने ह्या वेड्यामध्ये सैनिकांना कधीही अन्नाचा पुरवठा कमी पडला नाही। आणि तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट, ज्यावेळी मालोजी बाबा घोरपडे या गडाचे सरसेनापती होते, त्यावेळी बेंगलोरपर्यंत आपल्या इथून अन्न हे तिकडे पुरवठा केला जात होता। त्यामुळे ह्या धान्याच्या कोठाराचं महात्म्य हे फार पौराणिक महात्म्य आणि एकदम ऐतिहासिक महात्म्य आहे। त्यामुळे हे धान्याचे कोठार हे फार महत्वाचे आहे। त्यामुळे हे धान्याचे कोठार बांधण्यासाठी राजा भोजनी कष्ट केलं होतं आणि गंगूतेलीनं आपला जीव दिला होता। त्यामुळे ह्या दोन्ही व्यक्तींचं आभार मानेल तेवढं थोडं आहे। यांचं खरंच आभाराचं पात्र असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजा भोज आणि गंगूतेली। ज्यावेळी आदिलशाहीमध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला होता, त्यावेळी सर्व धान्याचा सप्लाय हे या इथूनच झाला होता। त्यावेळी गंगा यमुना सरस्वती हीच धान्याची कोठार आदिलशाहीला जगवू शकली। त्यामुळे ह्या आदिलशाहींना सुद्धा जगवण्यासाठी ह्या तिन्ही धान्याच्या कोठारचा गंगा यमुना सरस्वतीचा हात आहे असं आपण म्हणू। थांबतो। जय हिंद।